नमस्कार मित्रांनो, ठरल तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली आणि अर्जुन प्रियाला पकडण्यासाठी एक खूप मोठी चाल रचणार आणि आता प्रियाचा खोटारडेपणा संपूर्ण जगासमोर आणणार. नेमकं कसं कसं आणि काय काय घडतं या सर्व गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. आपण पाहिलं होतं वेळेवर ऊर्जा संतोषला कोर्टात घेऊन आली होती आणि आता कोर्टाच्या कारवाईला सुरुवातही झाली होती. कोर्टात संतोषला जेव्हा विचारलं गेलं की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांनीच खून केला होता का, तू त्यांना पाहिलं होतंस का, आता त्यावेळी संतोष कोर्टामध्ये खरं सांगतो आणि म्हणत असतो की नाही, हा खून ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी केलेला नव्हता. त्यावेळी मग त्याला विचारलं जातं की जर खून ॲडव्होकेट सुभेदारांनी केलेला नाहीये तर मग खून केलाय कुणी. त्यावेळी मग संतोष हा सांगतो की मी. त्यावर अर्जुन त्याला सांगतो, बिनधास्त बोल, तुला कोणालाही घाबरण्याची काहीही गरज नाहीये, जे सत्य आहे ना ते सांग, खरं बोल कोर्टात. त्यावेळी संतोष हा स्पष्ट बोलतो, खून मी केला होता. त्यावर हे ऐकून आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर संतोषला कोर्ट तुरुंगवास सुनावतं. तर आता इकडे अर्जुन आणि सायली घरी येतात. घरी आल्यानंतर आता अर्जुनचा संताप झालेला असतो. तो म्हणत असतो, काय प्रकार आहे हा सगळा, काय हे संतोषने करून ठेवलंय, मूर्ख. याच्यामुळे ती प्रिया पुन्हा एकदा सुटली. जर याने कोर्टामध्ये खरी साक्ष दिली असती तर प्रियाला अटक झाली असती. त्याबरोबर सायली म्हणत असते, हो 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 कळतंय, मला सगळं कळतंय, पण प्लीज तुम्ही जरा शांत व्हाल का. हे बघा, अशी चिडचिड करून किंवा असा त्रागा करून काही मिळणार आहे का आपल्याला, काही निष्पन्न होणार आहे का, नाही की नाही. त्यावर अर्जुन म्हणतो, बायको मग करायचं काय, तुला माहिती आहे ना ती प्रिया आतापर्यंत किती गुन्ह्यांमधून सुटत आली आहे. अजूनही आपण ती तन्वी नसून ती बबली लोखंडे आहे हे सुद्धा घरातल्यांना सांगितलेलं नाहीये. म्हणजे विचार कर, तिचा खोटारडेपणा किती लेवलवर आपण सहन करतोय ते. आणि हे एवढं असताना सुद्धा आता ती या खुनाच्या आरोपाखालनं सुद्धा इतक्या सहज सुटत असेल तर मग आपण काय करायचं, सांग ना. आहे का तुझ्याकडे माझ्या प्रश्नांची उत्तरं. आज जर तो संतोष खरं बोलला असता तर आपल्याला केवढा मोठा फायदा झाला असता. त्यावर सायली म्हणते, संतोषचं बॅकग्राऊंड काय. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, तुला अचानक त्याच्या बॅकग्राऊंडचं काय पडलंय. सायली म्हणते, सांगा तर खरं. मग अर्जुन सायलीला सांगतो, संतोष हा पाचगावला राहणारा एक सामान्य नागरिक होता. त्याच्या कुटुंबात तो आणि त्याची आई आहे. त्याची आई पाचगावलाच आहे आणि तो ही असली कामं करण्यासाठी इकडे तिकडे फिरत असतो. त्याबरोबर सायली म्हणते, काय पाचगाव. त्यावर अर्जुन म्हणतो, हो, पण त्यामध्ये असं रिॲक्ट होण्यासारखं काय. सायली म्हणते, खूप काही आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, म्हणजे. त्यावर सायली म्हणते, अहो तुम्ही विसरताय का, कृष्णा आहे ना पाचगावची. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, होईची कृष्णा. त्याबरोबर मग सायली म्हणते, अहो असं काय करताय, कृष्णा दुष्यंत भाऊजींची बायको. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, कोण दुष्यंत. त्यावर मग आता सायली म्हणते, अहो असं काय करताय, मागे नाही का आम्ही तुम्हाला म्हटलं होतं माझी एक पाचगावची मैत्रीण आहे कृष्णा, ती. तुम्ही राहू द्या, तुम्ही काही काळजी करू नका. आपल्याला आता संतोषच्या आईपर्यंत पोहोचावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला कृष्णा मदत करेल. त्यावर आता अर्जुन म्हणत असतो, बायको तू काय बोलतेस, मला खरंच काही माहित नाही. म्हणत असते की मी सांगते ना, मग तुम्ही बिलकुलच काळजी करू नका, अगदी निश्चिंत आणि निवांत राहा. आता सायलीने हे असं म्हटल्याबरोबर मग अर्जुन हा म्हणत असतो की तू बोलतेस ना निश्चिंत राहा म्हणून, मग मी खरोखरच निश्चिंत आहे. मग मला खरोखरच कसली आणि काहीही काळजी करण्याची गरजच नाहीये. मग लगेचच सायली ही आता कृष्णाला फोन करते आणि आता कृष्णाला फोन करून सायली इकडची सगळी परिस्थिती सांगत असते. ती आता कृष्णाला सांगते की कृष्णा, इकडे एक खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. अगं, तुमच्या पाचगावमध्ये संतोष नावाचा एक माणूस राहतो. त्याने स्वतःवरती एक खुनाचा आळ घेतलाय आणि तो खून माझ्याच सख्ख्या जावेने केलाय. ती मुलगी खूप फ्रॉड आहे. आम्हाला तिला पकडायचं आहे, त्यासाठी आम्हाला त्या संतोषच्या आईला भेटायचं आहे. आम्हाला तुझी मदत लागणार आहे कृष्णा. त्यावेळी मग आता कृष्णा ही लगेचच सांगते की तुम्ही काहीही काळजी करू नका. तू एक काम कर सायली, तू इकडे पाचगावला ये, मग तुला जी काही मदत लागेल ना ती सगळी मदत करायला मी अगदी तयार आहे. आपण मिळून त्या संतोषच्या आईपर्यंत पोहोचू आणि सगळं व्यवस्थित करू. अगं, आता मी या गावची सरपंच आहे, या 5 गावची सरपंच
सायली आणि अर्जुन हे दोघंही ताबडतोब पाचगावला जायला निघतात आणि आता ते पाचगावला येतात. आता पाचगावला आल्याच्या नंतर मग आता कृष्णाच्या मदतीने सायली व अर्जुन सगळ्यात पहिले तर ती जी आई असते संतोषची तिला शोधून काढतात आणि मग तिला शोधून आता सायली ही तिच्या घरी जाते. अर्जुन आणि कृष्णही तिच्या बरोबर असतात. मग आता सायली तिकडे संतोषच्या आईची अवस्था बघते. संतोषची आई बिचारी खूपच जास्त आजारी असते आणि आता चक्कर येऊन ती तिच्या घरामध्ये पडलेली असते. घरात इतर कोणीही नसतं आणि घरची परिस्थिती सुद्धा फार काही बरी नसते. घरात साधी लाईटही नसते, पंखा तर खूप दूरची गोष्ट. बिचारी म्हातारी जमिनीवरती कोसळलेली असते. सायलीला ते दृश्य बघून खूप जास्त वाईट वाटतं, त्रास होतो. सायली त्या म्हातारीच्या डोळ्यावरती पाणी वगैरे शिंपडते, तिला जागी करते. आई अहो उठा, आई उठा, काकू काकू जाग्या व्हा, काकू शुद्धीवर या काकू. पण ती बाई काही शुद्धीवरती येत नसते. शेवटी मग सायली तिच्या तोंडाने त्या बाईच्या तोंडामध्ये हवा सोडते आणि मग हळूहळू ती बाई जरा जरा शुद्धीवरती येत जाते. तोपर्यंत अर्जुन आता डॉक्टरांना घेऊन येतो. आता डॉक्टरांना आणल्यावर मग आता अर्जुन डॉक्टरांना म्हणत असतो की डॉक्टर काय झालं या म्हाताऱ्या आजींना आणि या अशा अचानक बेशुद्ध होऊन कशा पडल्या होत्या. डॉक्टर व्यवस्थित त्या आजींचा चेकअप करतात आणि ती म्हातारी अशीच आजारीच असते असं सांगतात. आता मग ते डॉक्टर त्या म्हातारीच्या आजाराचं निधन करतात आणि त्यानंतर मग ते अर्जुन आणि सायलीला सांगतात की त्यांची काळजी घ्यावी लागेल, नाहीतर त्या आणखीन जास्त आजारी होतील. त्यावर अर्जुन आणि सायली म्हणत असतात की आम्हाला जमेल तितकी काळजी घेण्याचा जरूर प्रयत्न करू. त्यानंतर मग आता सायली ही त्या म्हाताऱ्या बाईला म्हणजेच संतोषच्या आईला विचारते, काकू तुम्ही ऑलरेडी म्हाताऱ्या दिसताय, तुमची काळजी घेणारं कोणी नाही आहे का. त्यावेळी ती सांगते, माझा मुलगा संतोष शहरात कामासाठी गेलाय, तो येईल परत माझी काळजी घ्यायला. त्यावर मग आता लगेचच तिला इकडे सायली म्हणू लागते, नाही आजी, तुमचा मुलगा संतोष कधीच परत येणार नाही. तुम्ही जर मदत केली तर आणि तरच संतोष परत येईल. त्यावर ती बाई म्हणते, मला कळलं नाही पोरी, काय बोलायचंय नेमकं तुला. त्यावर सायली म्हणते, सांगते, मी सगळं उलगडून सांगते. आणि मग आता ती त्या म्हातारीला सांगू लागते, तुमचा मुलगा म्हणजे जो संतोष आहे त्याने एका मुलीच्या वरचा खुनाचा आळ स्वतःवरती घेतलाय आणि त्या मुलीने त्याला असं सांगितलं होतं की ती तुम्हाला बघेल, सांभाळेल, म्हणून त्याने पैशांसाठी तुमच्यासाठी हे सगळं केलं. पण ती मुलगी खूप नालायक आहे, तुम्हाला सांभाळणं तर दूर, ती तुमच्याकडे फिरकली सुद्धा नसेल. त्याबरोबर आता ती संतोषची आई म्हणते, हो इकडे मला भेटायला कोणीही आलेलं नाहीये आणि महत्वाचं म्हणजे मला माझ्यापेक्षा, माझ्या जीवापेक्षा माझा संतोष महत्वाचा आहे. माझा संतोष अशा कुठल्याही प्रकरणात अडकता कामा नये. ए पोरी काहीतरी करा, मी हातापाया पडते, माझ्या लेकाला सोडवा. त्याबरोबर सायली अर्जुन म्हणतात, तुम्ही आमच्या बरोबर चला आणि तुम्ही स्वतः तुमच्या मुलाला समजवा, तरच तो ऐकेल, तरच तो खरं बोलेल. त्यावर मग ती बाई म्हणते, ठीक आहे, मी तयार आहे तुमच्या बरोबर यायला. सायली अर्जुन तिला घेऊन आता पनवेलमध्ये दाखल होतात. पनवेलमध्ये आल्यानंतर ते थेट पहिलं पोलीस स्टेशन गाठतात. आता संतोषची आणि त्याच्या आईची भेट घालून दिली जाते. आपल्या आईला समोर बघून आणि आपल्या आईची इतकी वाईट दयनीय अवस्था बघून संतोषला खूप जास्त दुःख होतं, त्रास वाटतो. आणि आता संतोष हा त्याच्या आईला म्हणत असतो, आई तू कशी आहेस, इतक्या दिवसांनंतर तुला बघतोय, खरंच बरं वाटतंय. अगं पण तू इथे कशाला आलीस, तुला काय गरज होती पोलीस स्टेशन पर्यंत येण्याची, तुला पैसे मिळत आहेत ना, तू डॉक्टरकडे जातेस ना, तुझ्या गोळ्या वगैरे व्यवस्थित सुरू आहेत ना. हे बघ आई, तू काहीही काळजी करू नकोस, प्रिया मॅडम आहेत ना, त्या तुला दर महिन्याला पैसे पाठवतीलच, पण त्या प्रत्येक 15 दिवसांनी तुझी चौकशी सुद्धा करतील, त्या स्वतः तुला भेटायला येतील. आई तुला काहीही त्रास असला तर तू प्रिया मॅडमना सांगून टाका, तू काही घाबरू नकोस आणि काळजी तर बिलकुलच करू नकोस, त्या आहेत. त्याबरोबर मग आता लगेच इकडे प्रिया हिला असं म्हटल्याबरोबर मग ती म्हणत असते, अरे कोण प्रिया आणि कसली प्रिया, एवढ्या दिवसात कोणीही प्रिया वगैरे माझ्याकडे फिरकली सुद्धा नाहीये. आणि कसले पैसे, अरे आज मी आपल्या घरामध्ये बेशुद्ध होऊन पडले होते, तेव्हा माझ्याकडे ही दोन भली माणसं आली आणि यांनी
नको रे करू, बोलून टाक रे खरं. हवं तर मी तुझ्यासमोर हात जोडते संतोष, असं म्हणत आता त्याची बिचारी आई केविलवाण्यापणी त्याच्याकडे बघत असते, रडत असते. त्यावेळी मग सायली ही तिला सावरते आणि संतोषला म्हणत असते, बघ संतोष, आता तरी विचार कर. नाही, आता तुझ्या आईने तुला एवढ्या प्रेमाने समजावून सांगितलेलं आहे. हे बघ, शेवटी तुझ्याशिवाय तिचं कोणीही नाहीये, तू एकटाच तिचा आहेस. आता जर तू प्रियावरचा आळ स्वतःवर घेऊन तुरुंगात डांबून राहिलास तर तुझ्या आईचं काहीच होऊ शकत नाही. आज आम्ही तिच्या मदतीला वेळेवर पोहोचलो म्हणून आम्ही तिची मदत करू शकलो आणि आम्ही तिला वाचवलं. पण जर आज आम्ही तुझ्या घरी पोहोचलो नसतो तर कदाचित तुझी आई तुला इथेच काय पुन्हा कधीच पाहायला मिळाली नसती. मी खरं तर असं बोलणं चुकीचं आहे, पण हेच सत्य आणि मला तुला सत्याची जाणीव करून द्यायची. संतोष, तुला प्रिया वाटते तितकी चांगली नाहीये. अरे ती एक नंबरची नालायक हलकट मुलगी आहे. अरे ती बोलते एक पण करते नेहमीच काहीतरी वेगळं. तुला तिचा आत्ताचा अनुभव आहे, तू तिला हल्ली ओळखायला लागलायस, पण मी तिला लहानपणापासून ओळखते. आम्ही एकाच आश्रमात लहानाच्या मोठ्या झालो. अरे मधुभाऊ म्हणजे ज्यांनी आमचा सांभाळ केला ते. अरे त्या मधुभाऊंवरती तर तिने खोटे नाटे आरोप केले, त्या मधुभाऊंना तर तिने फसवलं, त्यांच्यावर तर तिने खोट्या खुनाचा आळ टाकला आणि पैशांसाठी एका दुसऱ्या मुलीची मदत केली, साथ दिली. मग तू तर कोण आहेस तिच्यासाठी? ती तुला किंवा तुझ्या आईला काहीही मदत वगैरे करणार नाहीये ना, ती तुला पैसे देणार आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, हे बघ संतोष, मी तुला पैसे तर देऊ शकत नाही, कारण पैसे देणं आणि माणूस असा खरेदी करणं हे माझ्या एथिक्समध्ये बसत नाही. पण तू निर्दोष आहेस हे मला माहिती आहे, त्यामुळे मी नक्की तुझी मदत करू शकेन. मला जितकं शक्य होईल तितक्या लवकरात लवकर मी तुला या कोर्ट केस कचेरी सगळ्यातून बाहेर काढेन. पण फक्त तुझी तयारी असायला हवी. जर तू खरं बोललास ना तर आणि तरच तू या सगळ्यातनं बाहेर पडू शकतोस. पण जर तू खरं बोलला नाहीस, तू खोटं बोलत राहिलास तर मग मात्र मी तुला या सगळ्यातनं बाहेर नाही काढू शकत. हे बघ, आता सर्व भिस्त तुझ्यावरती आहे. खरं बोलायचं आणि या सगळ्यातून सुटून आपल्या आई बरोबर सुखाने आनंदाने सुखाचं आयुष्य जगायचं, की असंच खोटं बोलून आपण न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत राहून स्वतःच्या आईला आणि स्वतःला सुद्धा त्रास करून घ्यायचा. सर्व काही तुझ्यावर अवलंबून आहे. तू जो निर्णय घेशील तो आम्हाला मंजूर असेल, पण काहीही निर्णय घेताना एकदा मात्र स्वतःच्या आईचा विचार कर. त्याबरोबर मग आता इकडे जी कृष्ण असते ती सुद्धा संतोषला म्हणत असते, हे बघ संतोष भावा, मला ठाव आहे, नाही म्हणजे तू जे काय करायलास की नाही ते समजा तुझ्या मायेसाठी करायलास. अरे पण एकदा विचार कर की जर तूच तुझ्या मायेजवळ नसशील तर तुझं हे समजा करून काय उपयोग. लक्षात ठेव, मायला कधी बी पैका प्रॉपर्टी ह्या गोष्टी महत्वाच्या नसतात. प्रत्येक आईला प्रत्येक मायला आपलं लेकरू महत्वाचं असतं, आपलं लेकरू प्रिय असतं. आता आधीच त्या म्हातारीला कायमचं दुखणं असते, ती म्हातारी नेहमी आजारी असते. जर या अशा काळात तिच्याजवळ पैसा असला पण डॉक्टरकडे न्यायला तिच्याजवळ घरात कोणीच नसलं तर कसं चालेल. पण जर तिच्याजवळ पैका नसला पण तिचा ल्योक असला तर खुशीनं ती म्हातारी डोळं बी मिटून घ्यायला तयार होईल. पण जर ती तू नसशील का नाही तर तिचा जीव, तिचा आत्मा कायम तळफडत राहील रे बाबा. हे बघ, काय करायचं हे निर्णय तुझा आहे. तू इथं खरं बोल, मोकळा हो, इकडनं समद्यातनं सूट. मी तुला खात्री देतो, ही जी सायली आहे ना, ही माझी लई चांगली मैत्रीण आहे. तू मला ओळखतोस, मी तुला चांगलं ओळखते, आपण एकमेकांना ओळखतो आणि मी ह्या सायलीला ओळखतो. त्यामुळे तुला सांगायलोय, तिच्यावर बिनघोर बिनधास्त विश्वास ठेव. ही तुला कशात बी अडकू द्यायची नाही, ही तुला समद्यातनं सुखरूप बाहेर काढणार आहे बघ. आणि एकदा का तू इकडनं निघालास ना की म्या स्वतः दुष्यंत सरकारांबरोबर बोलून तुला आमच्या साखर कारखान्यात किंवा एखाद्या कंपनीत कुठंतरी काहीतरी काम बी मिळवून देईन. मग तू आणि तुझी आई चांगली आयुष्याची सुरुवात करू शकाल, पैशाची तदान बी मिटेल आणि समद्यातनं मोकळा होशील. आता काय करायचं हा निर्णय सर्वस्वी तुझा आहे, कारण शेवटी किती बी आणि काय बी झालं तरी आम्ही फक्त तुला समजू शकतो. बाकी निर्णय काय घ्यायचा आणि काय करायचं आणि काय नाही करायचं हे समजणे एवढं शहाणपण तुझ्याजवळ आहे असं मला तरी वाटतं. जो निर्णय घेशील का नाही तो अगदी विचारपूर्वक घे आणि व्यवस्थित घे, त्यामुळं तुला त्रास होणार नाही याची बी काळजी घे. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे इन्स्पेक्टर सावंतांना समजतं की जो महिपत आहे त्याची तुरुंगातनं बेलवर
इन्स्पेक्टर सावंत आता अर्जुनला सांगत असतात की अर्जुन साहेब इकडे महिपतची सुटका करण्यासाठी एक दीक्षित म्हणून माणूस आला होता आणि त्या दीक्षितने इकडे वकील आणला होता आणि वकिलांनी त्याची लीगली सुटका केलेली आहे बेलवरती. हा दीक्षित नेमका कोण आहे हे तर काही कळलेलं नाहीये, पण या दीक्षितनेच हे सगळं घडवून आणलंय एवढं मात्र नक्की. अर्जुन इन्स्पेक्टर सावंतांना म्हणत असतो की त्या दीक्षित बद्दल काही माहिती मिळाली तर नक्की कळवा. काही वर्णन वगैरे तरी करू शकाल का तुम्ही? मग थोडंसं इन्स्पेक्टर साहेब दीक्षितचं वर्णन करतात. उंच सारखा माणूस होता, चष्मा लावलेला होता, गोरा होता जरा. आता हे वर्णन तर अगदी सचिनच्या वर्णनाबरोबर मिळतं जुळतं तर असतंच, त्याचबरोबर नावही दीक्षितच. मग अर्जुन म्हणतो सचिन दीक्षित. त्याबरोबर मग तो म्हणत असतात इन्स्पेक्टर सावंत की ते काही माहित नाही. मग अर्जुनच्या लक्षात येतं की हे सगळं काही सचिननेच केलेलं आहे, या सगळ्या मागे सचिनचाच हात आहे. मग आता अर्जुन हे सगळं काही चैतन्याच्या कानावर घालतो. चैतन्याला म्हणत असतो चैतन्य, हा सचिन आणखीन किती खालच्या पातळीला आणि नीचपणे वागणार आहे ना, मला खरंच काही कळतच नाही रे याचं. याने त्या महिपतची सुटका केली. त्याबरोबर चैतन्य म्हणतो काय? त्यावर अर्जुन म्हणतो हो ना, तुझाही विश्वास बसत नाहीये ना, माझाही विश्वास बसत नाहीच आहे. मलाही खूप मोठा धक्का बसला होता जेव्हा हे सगळं मला कळालं होतं. त्यावर मग चैतन्य म्हणत असतो अरे अर्जुन, बट हे सगळं खूप रिस्की आहे. जर हे असं असेल तर आपल्याला हे सगळं अस्मिताताईच्या कानावर घातलं पाहिजे. मी बोलतो एकदा अस्मिताताई बरोबर. मग चैतन्य हा अस्मिताकडे येतो आणि आता तो अस्मिताला सांगत असतो अस्मिताई, तुला माहिती आहे का सचिनचं सध्या काय सुरू आहे ते, किंवा सचिन सध्या कुठे येते? त्यावर अस्मिता विचारते काय सुरू आहे सचिनचं आणि कुठे येतो? त्याबरोबर मग चैतन्य सांगत असतो अस्मिताताई, अगं सचिनने त्या महिपतला सोडवलंय आणि महिपतला सोडून आता तो त्याच्याबरोबर आहे. अगं तो महिपत ज्याने सायली वहिनीच्या वडिलांसारख्या मधुभाऊंना तुरुंगात डांबून ठेवलं, तो महिपत ज्याने इतक्यांदा आपल्या सगळ्यांना त्रास दिला, तो महिपत ज्याने प्रताप काकाला एवढ्या मोठ्या त्या ड्रग्सच्या केसमध्ये अडकवलं होतं, हे सगळं माहीत असूनही सचिन इतक्या खालच्या लेवलला जाऊन कसा का वागू शकतो? सचिनला काही वाटलं नाही का? हे सगळं ऐकल्यावर अस्मिताचाही चांगलाच संताप होतो. त्यानंतर मग आता सचिन हा आता विचार करतो की चला महिपतलाही सोडवून झालाय, माझं लोनही क्लिअर होत आलंय, आता जरा थोडे दिवस मी अस्मिताकडे जाऊन राहायला काही हरकत नाहीये. आणि मग आता सचिन हा अस्मिताकडे राहायला येतो. तो तिच्याकडे आल्यानंतर तो तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असतो, पण अस्मिता त्यावेळी त्याला चांगलं धुडकावून लावते आणि म्हणत असते तुला काय वाटतं मी घरी आहे म्हणून माझ्यापर्यंत कुठल्या गोष्टी पोहोचत नाही का? तू महिपतला सोडवलंस तुरुंगातून बेलवर, मला माहित नाही असं वाटलं असेल ना तुला? हे ऐकल्यावर मग मात्र आता इकडे सचिनला खूप मोठा धक्काच बसतो. तर पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.